नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला झाला। पहिली भारतीय स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले। पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या मासिकात लेख लिहिले होते? गृहिणी या मासिकात लेख लिहिले होते। सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? यांचा जन्म सातारा जिल्ह्यात झाला। पुढचा प्रश्न, मुलींची पहिली शाळा फुले दाम्पत्यांनी केव्हा सुरू केली? 1848 ला सुरू केली। 1848 ला सुरू केली। पुढचा प्रश्न, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव काय होते? यशवंत असे होते। 3 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो। लग्नाच्या वेळी सावित्रीबाई यांचे वय किती वर्ष होते? आता ऑप्शन आहे 21 वर्ष, 18 वर्ष, 12 वर्ष, 9 वर्ष। त्याचं उत्तर आहे 9 वर्ष। पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावाचे नाव काय? नायगाव। पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहे। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे आणि पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आहे। पुढचा प्रश्न, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या साथीच्या रोगाने झाला? प्लेग। पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा निधन केव्हा झालं? सावित्रीबाई फुले यांचा निधन 10 मार्च 1893 साली झाला। भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होती? सावित्रीबाई फुले। पुढचा प्रश्न, संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? पश्चिम बंगाल। पुढचा प्रश्न, संतोष ट्रॉफी 2024 स्पर्धेचे पश्चिम बंगाल हे कोणत्या राज्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे? याचं उत्तर आहे केरळ। पुढचा प्रश्न, विपुल कुमार यांची कोणत्या संस्थेचे डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे? CRPF। पुढचा प्रश्न, संतोष ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना कोणत्या राज्यात खेळवण्यात आला? अंतिम सामना हा तेलंगणा या राज्यात खेळवण्यात आला। पुढचा प्रश्न, पहिला शिक्षक दिन कधी साजरा करण्यात आला? पहिला शिक्षक दिन हा 1962 ला साजरा करण्यात आला। पुढचा प्रश्न, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण। पुढचा प्रश्न, 1799 मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला? याचं उत्तर आहे श्रीरंगपट्टण। पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? 5 जून। पुढचा प्रश्न, आशिया खंडात कोणत्या देशात प्रथम औद्योगिक क्रांती घडून आली? जपान या देशात। पुढचा प्रश्न, गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले आहे? याचं उत्तर आहे दांडी हे गाव निवडले आहे। पुढचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार करणारी प्रथम भारतीय महिला कोण होती? याचं उत्तर आहे इंदिरा गांधी। पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली? आत्माराम पांडुरंग यांनी केली। पुढचा प्रश्न आहे, द हाय कास्ट हिंदू वुमेन हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडित रमाबाई यांनी लिहिला। पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती स्थायी समिती. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ कोठे आहे? राजघाट येथे आहे. रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत झाला? लाहोर अधिवेशनात संमत झाला. पुढचा प्रश्न, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आहे. पुढचा प्रश्न, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? याचं उत्तर आहे मलेरिया. पुढचा प्रश्न, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. याचा समानार्थी शब्द आहे राजीव. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? 21 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. 21/2ला साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? इंदिरा गांधी कालवा हा राजस्थान या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, शीतपेयामध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो? कार्बन डायऑक्साईड असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात होम रूलची चळवळ यांच्या नेतृत्वात चालवली? लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात चालवली. थँक्यू फ्रेंड्स. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.